आपले आता मस्तपैकी तयार आहे. छान. नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण करतोय वरून क्रिस्पी आणि आतमधनं मऊ असा ब्रेड पकोडा. हा तुमच्या सकाळच्या चहासाठी किंवा दुपारच्या चहासाठी परफेक्ट पार्टनर आहे. चला तर मग सुरुवात करू. आधी साहित्य बघूया. साहित्य याच्यामध्ये आपल्याला पहिले लागणार आहे ब्रेड, त्याच्यानंतर उकडलेला बटाटा, कोथिंबीर, आलं लसूण मिरचीची पेस्ट, एक मोठी वाटीभर बेसन, मीठ, हळद, तळण्यासाठी तेल, फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे थोडंसं हिंग, थोडीशी मोहरी आणि थोडेसे फ्लफी होण्यासाठी आपल्याला लागणार आहे बेकिंग सोडा. चला तर मग आपण आधी आता सुरुवात करू. प्रथम आपण हा बटाटा असा मस्त स्मॅश करून घेऊया. एकदम मऊ करायचा आहे त्याला. मी आधी थोडा स्मॅश केला होता, मी आता अजून परत थोडा स्मॅश करून घेते. त्यानंतर आपल्याला फोडणीची कढई तापायला ठेवायची आहे. मी इथे फोडणीची कढई तापायला ठेवलेली आहे. ती आता तापली. त्याच्यामध्ये मी आता थोडं तेल घालते. ती आपल्याला फोडणी करून या मॅश केलेल्या बटाट्यामध्ये घालायची आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला आता. नंतर तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी घालायची आहे. ही बघा मी मोहरी घालते त्याच्यात. मोहरी थोडी तडतडू द्यायची. मोहरी आता तडतडली आहे. थोडा गॅस बारीक करते. ह्याच्यामध्ये आपल्याला आता थोडं हिंग घालायचं आहे. हिंगही छान आता आपलं तेलामध्ये परतून झालं. त्याच्यामध्ये ही आपण आलं लसूण आणि मिरचीची जी पेस्ट केली आहे ती टाकायची आणि ती छानपैकी हलवून घ्यायची. त्यानंतर याच्यात अर्धा चमचा हळद टाकायची. तीही याच्यामध्ये छान परतून घ्यायची. सगळं त्या हलवून घ्यायचं. एकजीव झालं पाहिजे सगळं असं. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आता हे आपल्याला या मॅश केलेल्या बटाट्यामध्ये टाकायचं आहे. या मॅश केलेल्या बटाट्यामध्ये पहिले आपल्याला ही कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे आपण केलेलं हे सगळं मिश्रण टाकायचं आहे छानपैकी. हे टाकून झालं की आपल्याला हे छानपैकी असं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. असं सगळं मस्त छानपैकी मिक्स करून घ्यायचं. हे चमच्यापेक्षा हातानेच खूप छान मिक्स होईल. मी जरा हातानेच करून घेते. अशा पद्धतीने खूप छानपैकी हे एकदम मिक्स करून घ्यायचं. हे बघा खूप छानपैकी असं हे मिक्स करून घ्यायचं. हे करून झालंय आपलं. आता
आपण आता बॅटरची तयारी करायला घेऊ. हे अशा पद्धतीने आपलं हे तयार झालेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवू. इकडे गॅसवर पहिले कढई तापायला ठेवू आणि मग बॅटर बनवायला घेऊ, म्हणजे तेल लवकर तापेल. आता मी हे तेल तापायला ठेवलेलं आहे. आता आपण बॅटरची तयारी करून घेऊ. बॅटरसाठी आपण हे जे 1 वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे हे याच्यामध्ये टाकू. याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू, थोडंसं मीठ टाकू आणि हा बेकिंग सोडा आहे, हा ऑप्शनल आहे. याच्याने थोडं जास्त क्रिस्पी होतं आणि असं छान फ्लफी होतं. हा एवढाच टाकायचा. आता ह्याला आपण मस्त हे मिक्स करून घेऊ आणि नंतर आपल्याला पाणी लागेल तसं पाणी टाकायचं आहे. पाणी थोडं थोडं याच्यात ॲड करायचं आहे. एकदम टाकलं तर त्याच्यात गुठळ्या होतात, म्हणून पाणी अगदी थोडं थोडं ॲड करायचं. म्हणजे एकदम मऊ पण थोडं जाडसर असं पीठ हे छान तयार होईल. लागेल तशी आपल्याला अशी छान कन्सिस्टन्सी त्याची तयार करून घ्यायची आहे. एवढं अशी छान अशी कन्सिस्टन्सी त्याची तयार व्हायला हवी अशी. आता आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे. मी गॅस थोडा बारीक करते. ओके, आपण आता आधी ब्रेड भरून घेऊया. त्यासाठी असं 2 ब्रेड घ्यायचे. हे जे आपण सारण तयार केलं आहे हे सारण या आपल्या ब्रेडला लावायचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रथम असं छान सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. सगळीकडे ते छान ब्रेडवर पसरलं गेलं पाहिजे. आणि मग हा दुसरा ब्रेडचा स्लाइस त्याच्यावर असा दाबून ठेवायचा आणि मग याला असे मधून त्याचे 2 पार्ट करायचे. असे छान त्रिकोणी पार्ट तयार होतात. अजून आपल्याला छोटे करायचे असेल तर अजून याचे 2 पार्ट करून घ्या. त्यामुळे तळायला पण आपल्याला सोपं जातं. असंच आपण आता दुसरं देखील भरून घेऊया. अशाच पद्धतीने सगळीकडे ते छान पसरवून घेऊयात. आपण जे बॅटर बनवलं आहे त्यानंतर आपल्याला ते पूर्ण सगळीकडनं त्याच्यात कोट करून घ्यायचं आहे आणि मग ते खाण्यासाठी तयार होईल. अशा पद्धतीने आणि मग आपल्याला ह्याला पण असं मधनं कापून घेऊ. असे 4 भाग करून घेऊ त्याचे देखील आणि ते बाजूला काढू. बघा आपलं आता बनवलेले हे तयार झाले. आता आपण हे या बॅटरमध्ये कोट करू. या बॅटरमध्ये कोट करू आणि ते तळून घेऊ. हे
बघा असे आपण आपल्याला आता ह्याच्यामध्ये डीप करायचे आहे. पूर्ण सगळ्या साईडनी ते असं छान कोट व्हायला पाहिजे. मग थोडंसं करायचं, सोडायचं. अशाच पद्धतीने आपण बनवलेले सगळे तळून घेणार आहोत. आणि हे तळून झालं की मग आपल्याला ते छानपैकी आता आपलं हे तयार झालं. आता आपण हे काढून घेऊ. असेच आपण आता हे बघा छान रेडी होते. ही माझी दुसरी बॅच आहे जी मी काढली आहे. तर ते छान रेडी होतं, तयार होतं. हे बघा मस्त रेडी झालेलं आहे. हे बघा आता आपण हे काढू. दोन राहिले तेही मी करून घेते पटापट. गॅस थोडा बारीक करूया. हे सुद्धा आता रेडी झाले. आपण आता गॅस बंद करूया आणि हे छानपैकी काढून घेऊ. हे बघा आपले आता मस्तपैकी तयार आहे. छान छान असे हे पकोडे. आपण आता सर्विंगची तयारी करूया. चला तर मग आता आपण मस्तपैकी सर्व करू.
खायला तयार चटपटीत खमंग असे हे ब्रेड पकोडे तुम्हीही बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता भेटू पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय बाय.